सर्वप्रथम मी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या पुढाकाराने हा जो उपक्रम सुरू झालेला आहे आणि एक अभिनव संकल्पना राबवली जात आहे, याची एकच गोष्ट ऐकणाऱ्यांनी लक्षात घ्यावी की आपण या ठिकाणी नुसतं एखाद्या कॉलेजमध्ये चाललेलं लेक्चर किंवा एखाद्या सभेमध्ये होणारं भाषण असा याचा विचार न करता एक अभ्यासक आणि संवाद या दृष्टीने याच्याकडे एक बघावं. या उद्देशिकेमध्ये एक गोष्ट लक्षात येईल तुमच्या, की ही जी उद्देशिका लिहिलेली आहे, आता यशवंत चितोळे साहेबांनी जशी ती वाचून दाखवली, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याच्यात कुठेही फुल स्टॉप नाही आहे. हे एक वाक्य आहे. आम्ही भारताचे लोक पासून स्वप्रत अर्पण करीत आहोत, इथपर्यंत एकच वाक्य आहे. आता हे एक वाक्य इतक्या संकल्पना आणि एवढे शब्द घेऊन जोडण्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट इन सिनॉप्सिस, इन समरी, संक्षिप्तपणे सांगण्याची जी पद्धत आहे ती या ठिकाणी अवलंबलेली आहे. आणि संक्षिप्तपणे आपण जेव्हा सांगतो तेव्हा तो शब्द आपल्या कानावर तर जातो, पण नेमका त्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्या शब्दाच्या बरहुकूम नंतर घटनेमध्ये ज्या अनुच्छेदामध्ये त्या शब्दाचा वापर होतो, ज्या भागामध्ये ज्या प्रकरणामध्ये तो शब्द विवक्षित केला जातो, तो किती प्रगाढ आहे हे जरी आपण नंतर बघणार असलो तरी आज आपण त्या शब्दांची ओळख, तोंड ओळख आणि या शब्दांमधून तुमच्या लक्षात येईल, एक फार चांगलं आश्चर्य लक्षात येईल की या शब्दांमधून, यांच्या जोडणुकीतून, या एका वाक्यातून एक देश, अखंड भारत हा उभा झालेला आहे. हा भारत प्रशासकीय, शासकीय, लेजिस्लेटिव्ह, वैधानिक ज्याला आपण म्हणतो, आणि बाकीच्या ज्या काही याचे ट्रेड, कॉमर्स, व्यवहार हे सगळे धरून उभं झालेलं आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एखादं घर आपलंसं म्हणतो किंवा एखादा देश, एखादा समाज आपलासा म्हणतो, तर हा आपलेपणा येतो कुठून? आपलेपणाचे केवळ विचार आले तर तो प्रतीत होत नाही. बोल शब्दाची वाट पाहे तेथ अभिप्रायोची अभिप्रायतेवी, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणते. म्हणजे एखादी संकल्पना मला सांगायची आहे, माझ्या मनात विचार आले, माझ्या मनात जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, आनंदाचे विचार आले, पण मला बोलायचं आहे, तर त्या विचारांना अनुरूप असा शब्द कुठेतरी तुमच्या मनामध्ये पिंगा घालत असतो. आणि जेव्हा परफेक्ट वाटतं, अरे हाच शब्द त्या ठिकाणी परफेक्ट आहे, तर तो शब्द उद्धृत होतो. झाडांच्या पानांची सडसड सडसड होत असताना जो हवेचा आवाज येतो आणि आपल्या कानावरून जातो, नेमकं वाटतं अरे याला काय म्हणावं, काय म्हणावं. हा, सळसळ बरोबर राहील, कारण सळसळ हे कुठंतरी विचारांचं अंतर्भूत रूप बाहेर आलेलं आहे, म्हणून तो त्या रूपाने बाहेर पडतो. या उद्देशिकेमध्ये बघा किती सुंदर गुंफण या बाबतीतली केलेली आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. इथं एक शब्द वापरलेला आहे. हा जो एक शब्द इथं वापरलेला आहे, त्या शब्दाची महती बघा कशी, की इथं दोन देश नाहीये, भारत हा एकच सार्वभौम देश आहे. हे सगळ्यात प्रथम लक्षात घेऊया. त्यानंतर सार्वभौम म्हटलेलं आहे. सार्वभौम म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये सॉवरीन म्हणतो आम्ही, म्हणजे त्याच्यावरती कुणी नाही. त्याच्यावरती भारत हा भारतीयच लोकांच्या अधिपत्याखाली असणार आहे. भारत हा कुठल्या परकीय शक्तीच्या अधिपत्याखाली असणार नाही. सार्वभौम संकल्पना आपण जेव्हा म्हणतो की आमच्यावरती कोणीही नाही, अशा वेळी जगातले काही देश उन्मत्तपणे त्याचा अर्थ लावून आम्हा कोणाचेही निर्बंध नाही, आम्ही अनिर्बंध शक्तिशाली आहोत, असं जर बोलायला लागले, तर जो उत्पात हिटलरनी केला, जो उत्पात इराकमध्ये झाला, जो सिरियामध्ये झाला, हे जे टायरंट तुम्हाला दिसतात, हुकुमशहा दिसतात, त्यांच्यानी त्यांचाच देश नाही तर अख्ख्या जगाला वेठीस धरलं गेलं. अशा वेळी सार्वभौम या शब्दावर विचार करायला आपल्याला भाग पाडलं जातं की खरंच आपण सार्वभौम आहो का, आणि सार्वभौम असू तर कशासाठी, आणि त्या सार्वभौमतेचा उपयोग आपल्याला न होता त्याचा उपद्रव जर इतरांना होत असेल तर ही सार्वभौमता काय कामाची. म्हणून बघा की जरी आम्ही सार्वभौम असलो तरी संयुक्त राष्ट्र संघासारख्या ज्या संस्था नंतर उदयास आल्या, काल परत्वे
मनुष्य जातीचा प्रवास हा प्रगतीकडे होत जातो, शांततामय आणि सहकार्याचं जीवन जगण्याकडे होत जातो. तर ही जी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन संकल्पना उदयास आली, ही संकल्पना इतकी प्रबल आहे की जगातले सगळे देश जे याचे मेंबर आहेत त्यांना यांची बंधनं पाळणं आवश्यक आहे. गॅट सारख्या संस्था असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे काही करार मदार असतील, हे आपल्याला पाळणं बंधनकारक आहे. तुम्हाला आठवत असेल की अमेरिका ही महासत्ता असल्यामुळं अमेरिका सँक्शन लादते. अमेरिकेच्या सँक्शन आल्या, अमेरिकेच्या सँक्शन प्रमाणे तेलाच्या किमतीत फरक पडला, त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये सुद्धा वस्तूंच्या किमतीमध्ये फरक पडतो, किंबहुना आपल्याला तो त्याप्रमाणे पाडून घ्यावा लागतो, कारण आंतरराष्ट्रीय रेटा तसा असतो. आता इथं तुम्ही म्हणाल की तुम्ही सार्वभौम बोललात, पण सार्वभौमचा अर्थ तर इथे जमत नाही, कारण सार्वभौमता आम्ही काय वाटेल ते आमच्या मनात येईल तसं करू, आमचं राज्य आम्हाला पाहिजे ते, हे असं नाही आहे. लिबर्टी आणि फ्रीडम या ज्या संकल्पना आहे की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही फ्री आहोत, पण आपल्या फ्रीडमला जेव्हापर्यंत आपण काही मानवीय दृष्टिकोनातून स्वतःहून मर्यादा घालून घेत नाही, तोपर्यंत फ्रीडम हे फ्रीडम राहत नाही. उद्या एखादा माणूस रस्त्यावर चालताना म्हटला की मी स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे, मला सर्व प्रकारचे अधिकार आहेत, लिबर्टी आहे, फ्रीडम आहे, मी अंगावर कपडे न घालताच रस्त्याने चालणार, मला कपडे घालायला कोणीही बंधन आणू शकत नाही. अरे पण तू जर कपडे घातले नाही तर ते जे बिभत्स तुझं रूप आहे ते इतरांनी नाही घातले तर त्यांचं बिभत्स रूप बघायला तुला आवडेल का? मग इतरांना कसं आवडेल? म्हणजे काय करायचं बाळा, की इतर लोक जसे सुसंस्कृत आणि वागतात जगतात तसं आपणही जगावं. म्हणजे बघा, प्रत्येक स्वातंत्र्याची कल्पना ही कुठंतरी एका मर्यादेला, एका मानवीय बंधनामध्ये बांधत असते. आणि हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सार्वभौम आहोत, याचा अर्थ जगामध्ये आपण सर्वे सर्व नाही आहोत. या जगात मानवजात आहे, त्या मानव जातीने वेगवेगळे समूह, वेगवेगळे समाज निर्माण केलेले आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहे, त्यांचे वेगवेगळे भौगोलिक नकाशे आहेत. त्या सगळ्यांमधून जे देश इतर निर्माण झालेले आहे, त्या देशांची सुबत्ता, त्यांच्या बरोबरचे मानवीय संबंध हे अबाधित ठेवून आपण सार्वभौम ही कल्पना राबवायची आहे. एका ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला की हे आंतरराष्ट्रीय करार मदार होतात, त्याच्यात काही करार मदार असे असतात की आम्ही खरंच सार्वभौम आहो की कोणाच्या अधिपत्याखाली आहो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अबू सालेम नावाचा गुंड जेव्हा आमच्या ताब्यात देण्यात आला, त्याला पोर्तुगालमध्ये अटक झाली होती आणि आमच्याकडे तो वॉन्टेड होता ड्रग पासून मर्डरच्या बऱ्याच केसेसमध्ये. तर त्यावेळी पोर्तुगालनी एक ट्रीटी केली भारताबरोबर आणि मला आठवतं तेव्हाचे उपपंतप्रधान सन्माननीय लालकृष्ण अडवाणी होते. त्यांनी त्या करारावरती सह्या केल्या होत्या की या आरोपीला तुम्ही अमुक अमुक गुन्ह्यामध्ये ट्रायल करायची, त्याला दिलेली शिक्षा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा असू नये, आणि आम्ही ते कबूल केलं होतं. तेव्हा बराचसा वादविवाद याच्यावर रणधुमाळी उठली की भारतीय जे कायदे आहे, भारताच्या कायद्यामध्ये, भारताच्या संविधानिक प्रावधानामध्ये ज्या गुन्ह्यांना मृत्यूदंडाची शिक्षा असेल त्याला आम्ही माफी करतो, मग कोणाच्या तरी वजनाने दुसऱ्या देशाच्या दडपणाखाली आम्ही आलो म्हणजे आमचं सार्वभौमत्व गेलं कुठे? हा तेव्हा प्रश्न निर्माण झाला होता. मला आठवतं काही टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या डिबेट चॅनलवरती मी सुद्धा होतो आणि त्यावेळी युक्तिवाद मांडताना मी असं म्हटलं होतं की आपल्याला काही गोष्टी लोककल्याणार्थ, जनहितार्थ आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या माध्यमातून कराव्या लागतात. ही नैतिक बंधनं आमच्या सार्वभौमत्वाला आम्ही स्वतः घालून घेतलेली आहेत. ही नैतिक बंधनं तुम्हाला इतरांनी कायदेशीर दिलीच पाहिजे आणि तुम्ही केलंच पाहिजे असं होत नाही. आता ज्यावेळी इराकमध्ये उत्पात घडला, जर्मनीचा तर ते सोडून द्या, सिरियामध्ये उत्पात घडला, अजूनही काही इदी अमीन सारखा माणूस जन्माला आला आणि त्यांनी एका देशामध्ये जो काही उच्छाद मांडला, तिथून तो युगांडातून सगळ्या जगाला त्रास देता झाला. याच्यावर काहीतरी आंतरराष्ट्रीय बंधनं असावी. निर्बंधाशिवाय आम्हाला आमचं स्वातंत्र्य, आमचं सार्वभौमत्व हे उपभोगता येत नाही. अमर्याद जर तुम्ही म्हणाल तर ती स्वातंत्र्य स्वेच्छा स्वैराचाराकडे जाऊ शकतं. म्हणून स्वातंत्र्य हा स्वैराचार नाहीये,
तर स्वातंत्र्य ही एक समानतेची, एक दुसऱ्याबद्दल अनुकंपा ठेवून राबवलेली संकल्पना आहे. तसंच सार्वभौमत्व ही सुद्धा एका देशाने दुसऱ्या देशाबद्दल असलेली मानवीय संवेदना जपण्याचं एक साधन आहे. त्यातल्या त्यात आपण कोणाच्याही अधिपत्याखाली नाहीये. आमचा दर्जा, आमची प्रतिष्ठा, आमचे कायदे आम्ही ठरवू शकतो. हा एक भागही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे सार्वभौम या शब्दाचा अर्थ या दृष्टीने आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर आपण जेव्हा प्रिॲम्बल मध्ये पुढे येतो तेव्हा 2-3 महत्वाचे शब्द आपल्या कानावर येतात. त्याच्यातला पहिला आहे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष, तिसरा लोकशाही आणि चौथा गणराज्य. म्हणजे आम्ही काय घडवतोय हे घडवण्याचा व त्याच्या नागरिकास हा जो संकल्प आहे, संकल्प काय केलाय आम्ही, की आम्ही समाजवादी राहू. समाजवादीचा नेमका अर्थ सोशलिस्ट. सोशलिस्टचा अर्थ असा की एक समाज, इथे अनेक समाज समूह आहेत आपल्याकडे. एक समाज हा जर प्रगत असेल तर त्या प्रगत समाजाचं एक नैतिक कर्तव्य असतं की जो समाज अप्रगत आहे, दऱ्याखोऱ्यात डोंगर दऱ्यात राहणारे आमचे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या उत्थानासाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. त्या बरहुकूम तुम्हाला दिसेल की आमची जी मार्गदर्शक तत्वे आहे, आपण पुढे जेव्हा बघू त्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेदामध्ये काही NGOज आपल्याकडे असू शकतात. कुठे कुठे आपल्याला शासकीय किंवा अशासकीय, निमशासकीय सगळे प्रकारची मदत करण्याचं प्रावधान घटनेत दिलेलं आहे. हे कशातून आलं, तर हे समाजवाद या शब्दातून आलं. समाजवाद म्हणजे एक समाज आणि एकच समाज आणि दुसऱ्या समाजाला आम्ही बघतच नाही, मोजतच नाही, असं नाही. सगळ्या समाजाचं एक इन्क्लुझिव्ह, समावेशक, होलिस्टिक स्ट्रक्चर आपल्या भारतामध्ये आहे. वेगवेगळ्या संस्कृती आहे, त्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत, हे समाजवादी शब्द सांग. त्यानंतर आला धर्मनिरपेक्ष. आता इथे फार मोठी गोष्ट आहे, तुम्हाला सांग. धर्मनिरपेक्ष हा शब्द जेवढा तुम्ही जिथे जिथे उच्चाराल त्याच्यावर वादविवाद आणि चर्चा, प्रतिचर्चा झाल्याशिवाय राहत नाही. नेमकं धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्म सापेक्ष नाही, ते धर्मनिरपेक्ष. सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे देश नकळत हिंदू राष्ट्र होण्याच्या काही लोक वल्गना करतात, त्याप्रमाणे वाटचालीला लागला की काय अशी शंका सकारण उपस्थित व्हावी, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून धर्मनिरपेक्ष या शब्दाची मुळापासून उत्पत्ती आणि त्याचा अर्थ आपल्याला जाणून घेतला पाहिजे. सर्वप्रथम धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष कोण आहे असा प्रश्न पडतो. आता इथे दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एक व्यक्ती आणि दुसरं राष्ट्र. तर याच्यात धर्मनिरपेक्ष आहे असा निर्देश कोणाला आहे? हे राष्ट्राला आहे, राज्याला आहे, व्यक्तीला नाहीये. व्यक्ती घटनेमध्ये 25, 26, 27, 28 हे जे 4 अनुच्छेद आहे, त्या अनुच्छेदाप्रमाणे प्रत्येकाला आपल्या श्रद्धा, आपला धर्म, आपल्या उपासना पाळण्याचं आपण स्वातंत्र्य पुढे याच प्रिॲम्बल मध्ये दिलेलं आहे, याच उद्देशिकेमध्ये दिलेलं आहे. मग धर्म सोडून धर्मनिरपेक्ष विचार कोण करेल? तर ते राज्य करेल. आता इथेच खरी विरोधाची ठिणगी पडलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही धर्म पाळण्याचं, उपासना, श्रद्धा, विश्वास पाळण्याचं स्वातंत्र्य एका बाजूला दिलं आहे, पण राज्याला आम्ही ते स्वातंत्र्य देत नाही. राज्याला आम्ही म्हणतो तुम्ही कुठला धर्म पाळायचा नाही. इथे एक गंभीर प्रश्न अनेकदा सुप्रीम कोर्टासमोर पण निर्माण झालेला आहे अनेक महत्वाच्या केसेस मध्ये. तो असा आहे की ज्या व्यक्तीच्या गण या संकल्पनेतून गणराज्य निर्माण होतं, त्या व्यक्तीच मुळात धार्मिक असतील, धर्मांध असतील, धर्माची कूस धरून निवडणुका जातीच्या समीकरणावर लढवणारे असतील आणि त्याच्यातून जे खासदार आमदार निवडून जातील, जे राज्य नावाचं संकुल साकार होईल संसदेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभांमध्ये, ते धर्मनिरपेक्ष कसं असणार आहे? आणि इथेच मोठा खेळ आहे. म्हणजे जे जनतेचे प्रतिनिधी जातात, त्या जनतेच्या प्रतिनिधींनी लक्षात घेतलं पाहिजे या धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याप्ती, की मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, हे निवडणुकीपर्यंत ठीक आहे, तुझं तू कर, तुला काय करायचं असेल. परंतु निवडून आल्यावर तू जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा सभागृहामध्ये जातो, तेव्हा तुझा धर्म हा
गळून पडला पाहिजे. तू धर्मनिरपेक्ष या देशाचा खासदार आमदार आहेत, ही संकल्पना त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. तरच तू सकल जनतेचं भलं करू शकतो. धर्म असणं आणि धर्म नसणं, धर्म असणं ही माझी व्यक्तिगत आवश्यकता आहे, ही माझी मानसिक आवश्यकता आहे, कदाचित ती माझी भावनिक आवश्यकता असेल. पण माझी भावनिकता ही देशाच्या शासन प्रशासन प्रणालीमध्ये आली तर काय होईल? जर माझी धर्म भावना देशाच्या शासन प्रशासनामध्ये आली तर इतरांच्या धर्म भावनाही त्यांच्या पद्धतीने येतील आणि मग हा देश एकात्म एकतापूर्ण राहील का? नाही राहणार. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला गेलेला आहे. धर्मनिरपेक्ष ह्या शब्दाचा वरवर जर तुम्ही विचार केला आणि त्याच्यावर नुसतं बोलून तुम्हाला असं जर वाटत असेल की आपण याच्यावरती वादविवाद करावेत आणि राष्ट्र असं असलं पाहिजे, राष्ट्र तसं असलं पाहिजे, हे सगळं करण्याआधी आपण या गोष्टीचा विचार करूया की धर्मनिरपेक्ष कोण आहेत? धर्मनिरपेक्ष हे राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष हे राज्य आहे. व्यक्ती धर्म सापेक्ष असू शकतात. हा ज्यांचा त्याचा आपला व्यक्तिगत प्रश्न आहे, ते व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सदराखाली येऊ शकतो. आता इथं कसं की धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आणि निधर्मी होण्याचं बंधन, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य आणि निधर्मी होण्याचं बंधन, या दोन्ही मधून सुवर्ण मध्य काय काढायचा? तर तो सुवर्ण मध्य तू बोलला त्या शब्दात आहे की सर्व धर्म समभाव. की जर तुम्ही एखाद्याचं हिंदू म्हणून लालूल सांगून करत असाल आणि दुसरा मुसलमान असेल, पारसी, शीख असेल, बौद्ध असेल, त्याचंही त्याच पद्धतीने होईल असं राज्यांनी वागलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल की आपले एक शिक्षण मंत्री होते याच्या आधीचे, मला वाटते विनोद तावडे आहेत. त्यांनी एका संघटनेला गीतेची प्रत महाविद्यालयामध्ये वाटण्यासाठी परवानगी दिली होती. मग तिथे प्रश्न असा निर्माण झाला की गीतेची प्रत जर तुम्ही 10वी-11वीच्या पोराला देणार असाल तर कुराणाची प्रत द्या, बायबलची पण प्रत द्या, गुरुग्रंथ साहेबाची पण प्रत गेली पाहिजे. तर त्यावेळी मोठा वादविवादाचा हे झाला होता आणि मग तावडे साहेबांना ते एक पाऊल मागे त्यावर यायला लागलं होतं. म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव ही याच्यातली सुवर्ण मध्य खेळी आहे की जिथं व्यक्ती धर्मनिष्ठ असू शकतो, राज्य निधर्मी असलं पाहिजे. मग अशा वेळी कुठला आपण वाक्प्रचार वापरायचा की सर्व धर्म समभाव? म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या धार्मिक कार्याला तुम्हाला मदत करायचीच असेल तर ती इतरही धार्मिक लोकांना झाली पाहिजे. म्हणजेच काय की धर्म सोडायचं आणि व्यक्तीला म्हणून मदत करायची. ती मदत कोणाला होणार? सगळ्या धर्मांना ती मदत होणार. तर सर्व धर्म समभावाचाच अर्थ असा आहे निधर्मी राष्ट्र, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. आता हे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द जे आहेत हे या उद्देशिकेच्या मूळ रचनेमध्ये नव्हते. हे 1976 साली 42वी घटना दुरुस्ती, जी अतिशय वावदुकीत अजूनही आहे, अजूनही त्याच्यावर वादविवाद होतात, त्या घटना दुरुस्तीवर हुकूम हे दोन शब्द आणले गेले. कारण त्यावेळच्या राज्यकर्त्यांना, त्यावेळच्या संसदेला असं वाटलं की देश हा कदाचित धर्मांध शक्तीच्या हातामध्ये जाऊन तुम्ही सगळ्या या देशातले झालेले काही दहशतवादी उत्पाती कृत्य किंवा शीख खलिस्तानचं आंदोलन असं जर झालं तर हा देश फुटून जाईल, याचे तुकडे होईल. या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही आणि असं असेल तर आपल्याला काहीतरी बंधनं आणली पाहिजे. म्हणून त्यावेळेच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी हा प्रताप केला आणि हे दोन शब्द त्या उद्देशिकेमध्ये टाकले. त्याच्यावरून बराचसा उहापोह झाला आणि उहापोह होताना एक अतिशय लँडमार्क अशी केस 1973 ज्याला केशवानंद भारती केस आपण म्हणतो, या केसमध्ये संसदेचा घटना दुरुस्ती अधिकार, म्हणजे या एका शब्दावरून संसदेचा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार जो घटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये दिलेला आहे की संसद घटनेमध्ये दुरुस्ती करू शकते. इथे एक महत्वाचा प्रश्न चर्चेला आला की संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार अनिर्बंध आहे की त्याच्यावर निर्बंध आहे. आणि त्या अनुषंगाने हा निर्णय फार महत्वाचा आहे, जे अजूनही एक लँडमार्क डिसिजन या भारताच्या
न्यायिक व्यवस्थेमधलं समजलं जातं. ते असं आहे की घटनेला बदलण्याचे संसदेला जे काही अधिकार असतील ते अधिकार हे उद्देशिका, हे प्रियांबल, ही प्रस्तावना सोडून आहेत. म्हणजे हा जो घटनेचा सरनामा आहे, ही उद्देशिका संसदेला बदलता येणार नाही. संसदेला जर अनिर्बंध अधिकार दिले तर काय होईल की ज्युडिशरीवर संसदेचं अधिराज्य असेल आणि चेक अँड बॅलन्स सिस्टीम मध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी मध्ये जो एक समन्वय आहे, एक दुसऱ्याचा अंकुश आहे, त्याचप्रमाणे प्रत्येकाला त्याचं कार्यक्षेत्रात स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही, याच्यावर निर्बंध असले पाहिजे. म्हणून संसदेवर हे निर्बंध टाकण्यात आलेले आहेत की तुम्ही घटना दुरुस्ती करू शकता, परंतु अशी कुठलीही घटना दुरुस्ती जी उद्देशिकेला बगल देईल किंवा उद्देशिकेचा जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या आड येईल अशी घटना दुरुस्ती संसदेला करता येत नाही. आणि मग इथे प्रश्न पडतो की देशात श्रेष्ठ कोण? सुप्रीम कोर्ट सार्वभौम सगळ्यात श्रेष्ठ, संसद सगळ्यात श्रेष्ठ. तर या देशात ना सुप्रीम कोर्ट ना संसद, सगळ्यात श्रेष्ठ आहे वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आणि म्हणून या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या 3 शब्दापासून जी आंबेडकरांनी केली, ते वाखाणण्यासारखं सौंदर्य या घटनेचं नव्हे, या उद्देशिकेचं नव्हे, तर एकंदर लोकशाहीचं हे सौंदर्य आहे असं आपल्याला म्हणून पुढे जावं लागतं. त्याच्या आधीची एक केस आहे गोलकनाथ, ते 1967 साली. त्यावेळी पहिल्यांदा हा जो प्रत्यवाय आहे तो समोर आला की उद्देशिकेत बदल करता येत नाही. परंतु केशवानंद भारतीच्या 1973च्या केसमध्ये हे निश्चित झालं आणि मग तिथून घटनेमध्ये तुम्ही बदल करा, पण घटनेचा मूळ ढाचाला तुम्हाला बदल करता येणार नाही, अशा प्रकारचं हे बंधन त्याच्यावर लादलेलं आहे. लोकतंत्रात्मक म्हणजे लोकशाही आणि त्यानंतर गणराज्य. गणराज्य हे समजून घेतलं की लोकशाही आपल्या लक्षात येईल. गण म्हणजे कोण हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. अबालवृद्ध या देशामध्ये लोक आहेत, त्याच्यापैकी असे लोक की ज्यांना चांगलं काय, वाईट काय, बरं काय, बुरं काय हे कळतं, अशा लोकांना आपण गण संबोधलेलं आहे. जन गण मन जेव्हा आपण म्हणतो, जनातले गण आणि गणाच्या मनात काय चाललेले आहे त्यातून साकारतील अधिनायक जये या देशाचे लीडर. आपण जेव्हा राष्ट्रगीताच्या त्याच्यावर येऊ तेव्हा आपण अजून सखोल याच्यावरती विवेचन करू. परंतु आता सध्या हे गणराज्य समजून घ्यायला पाहिजे. याला लोकराज्य म्हटलेलं नाही, जनराज्य म्हटलेलं नाही, गणराज्य का म्हटलेलं आहे? गण हा शब्द थोडासा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. गण म्हणजे असा माणूस अपेक्षित आहे की ज्या माणसाला आपल्या अस्तित्वाबद्दल काय कार्यप्रणाली शासनाची आणि प्रशासनाची, म्हणजे माझं मानवी अस्तित्व प्रमाण धरून माझं प्रशासन, माझं शासन हे कसं असावं याची जाणीव आहे, कमीत कमी समज आहे. आणि हे वय आधी 21 वर्षाचं होतं, नंतर ते राजीव गांधीच्या काळामध्ये 18 वर्षाचं करण्यात आलं. म्हणजे आम्हाला वोटिंगचे अधिकार ज्या वयामध्ये दिले जातात ते वय बघितलं तर त्याला गण संबोधायचं. आणि अशा गणांच्या मनात काय चाललेलं आहे, त्यांच्या विचारामधून जे निर्माण होईल ते अधिनायक, त्यांचा जय हो. आणि दुसरं वाक्य आहे जनगण मन अधिनायक भारत भाग्यविधाते, ते भारताचे भाग्यविधाते म्हणजे ते राज्य करते. असे MLA, असे खासदार, त्याच्यातून निर्माण होणारं मंत्रिमंडळ हे राज्य करतील. ही गणराज्य या शब्दाची व्याप्ती आहे. आपण स्वतंत्र 1947 15 ऑगस्टला झालो आणि गणतंत्र आपण 26 जानेवारी 1950 झालो. तर हे गणतंत्र, गणतंत्र म्हटलेलं आहे. शब्द इतके सुंदर वापरलेलं आहे. खरंच माय मराठी, इंग्रजी आणि हिंदी या सगळ्या भाषांचं वैभव इतकं सुंदर आहे. एकेका शब्दामधून अक्षरशः कानामध्ये अमृताचा वर्षाव व्हावा, मन सुखावावं, इतके सुंदर अर्थ या शब्दांमध्ये पेरलेले आहेत.
परंतु हे विश्लेषण करून जेव्हा सांगताना मजा येते, म्हणजे आता मी हे बोलतोय, पण हे तुम्हाला ऐकताना जेवढा आनंद होत असेल त्याहून सहस्त्रपट आनंद मला होतोय बोलताना. अरे या शब्दामध्ये इतकं छान मध, इतका सुंदर गोड अर्थ पेरलेला आहे. स्वत्वाची, आपली, आपल्या समाजाची, आपल्या देशाची जाणीव करून देणारा. आणि पुढे म्हणतो तो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास, सगळ्या नागरिकास, सिटीजन, कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा उल्लेख नाही, ऑल सिटीजन, सगळ्या नागरिकास आम्ही न्याय देतो पहिल्यांदा. कारण सगळ्यात पहिल्यांदा न्याय ही संकल्पना आलेली. न्याय म्हणजे नेमकं काय हे आपण पुढे बघू, पण न्याय हा किती प्रकारचा असतो हे आपल्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे. पहिलं म्हटलंय सामाजिक, दुसरं म्हटलंय आर्थिक आणि तिसरं म्हटलंय राजनैतिक. सामाजिक न्याय म्हणजे आपली जी जात व्यवस्थेची उतरंड आहे त्याच्यावरून काही विशिष्ट समाज समूहावर जे अन्याय होत असत, त्यांना जे अधिकार नसत, उदाहरणार्थ काही जातींना शिक्षणाचे अधिकार आधी नव्हतेच, काही जातींना अमुक एखादी मालमत्ता ठेवण्याचे अधिकार नव्हतेच, असं जे एक समाजामध्ये दूषीकरणाचं एक चक्र होतं, ते नष्ट होऊन समाज या पातळीवर सर्वजण आम्ही एक आहोत असं समजणं सामाजिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे कसं, की एखाद्याकडे 10,000 रुपये असतील, मालमत्ता असेल, पण दुसऱ्याकडे 10 रुपये असू नये, ही किती मोठी अधोगती आहे. तर राज्याने हे बघायला पाहिजे की त्याच्याकडे 10,000 जे आहेत ते कसे आलेले आहेत, आणि त्या 10,000तले पैसे टॅक्सद्वारे हे राज्याकडे येतील. राज्याकडे तो पैसा जमा झाला की राज्य ज्याच्या खिशात फक्त 10 रुपये आहे त्याच्या खिशात कमीत कमी 100 किंवा 1,000 रुपये तरी कसे राहतील, जेणेकरून तो चांगल्या प्रकारचं एक श्रेष्ठतम दर्जाचं मानवी जीवन जगू शकेल. याला आर्थिक न्यायाची किनार आहे. आणि राजनैतिक न्याय, राजनैतिक न्यायाचे दोन पैलू या ठिकाणी सांगितले पाहिजे. एक की राज्य हे कोणावर अन्याय करणार नाही, आणि दुसरं प्रत्येकाला राज्याच्या शासन प्रशासन प्रणालीमध्ये संधी मिळेल. राजनैतिक न्याय, आता आपल्याला काही दिसतं की स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वगैरे जेव्हा होतात तेव्हा काही राखीव मतदारसंघ किंवा ह्या ज्या सगळ्या संकल्पना आलेल्या आहेत की अमुक समाज समूहाचे लोक हे राज्याच्या शासन प्रशासन प्रणालीमध्ये आले पाहिजे. हा जो प्रघात आहे तो राजनैतिक न्यायाचा प्रघात आहे. म्हणजे आम्ही किती प्रकारचे न्याय लोकांना आश्वासित केलेले आहे, तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक. त्यानंतर आम्ही पुढे बोलतो स्वातंत्र्य. स्वातंत्र्य आम्ही 5 गोष्टींचं दिलेलं आहे. ते पहिलं स्वातंत्र्य विचारांचं दिलं, दुसरं अभिव्यक्तीचं दिलं, तिसरं विश्वास, चौथं श्रद्धा आणि 5वं उपासना. म्हणजे एखादा हिंदू माणूस म्हणत असेल की रमजानच्या महिन्यामध्ये मी रोजे ठेवतो आणि इस्लाम ची उपासना करतो, तर त्याला ते स्वातंत्र्य आहे. आमच्याकडे पोलीस अधिकारी काही असायचे, ते हिंदू असायचे पण ते रमजानच्या महिन्यामध्ये रोजे ठेवायचे, उपवास ठेवायचे. तर हे जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आम्ही व्यक्ती आणि अभिव्यक्ती, व्यक्ती म्हणजे मी आणि माझ्या अभिव्यक्ती म्हणजे माझ्या मनात असलेले अभिनव भिन्न विचार, ते माझ्या विचाराचंही स्वागत झालं पाहिजे. आणि म्हणून विचार, अभिव्यक्ती, विश्वास, मी कशावर विश्वास ठेवावा कशावर विश्वास ठेवू नये त्याचंही स्वातंत्र्य मला आहे. म्हणजे एखाद्याला मी देव मानतो, एखाद्याला मानत नाही, एखाद्याचा विरोध करतो, त्याचंही स्वातंत्र्य आहे. श्रद्धा, मी कशावर श्रद्धा ठेवावी, फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोहिमेनंतर या महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं राज्य आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपण केला, तेव्हा श्रद्धेची व्याख्या करताना आपण आपल्या या प्रियांबलचाच आधार घेतलेला आहे. ते प्रियांबलने तुम्हाला स्वातंत्र्य कशाचं दिलेलं आहे, श्रद्धेचं दिलेलं आहे. श्रद्धा ही शुद्ध श्रद्धा असली पाहिजे. ती अशुद्ध श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असू नये. आणि अंधश्रद्धा केव्हा होते, जेव्हा श्रद्धेचा बाजार केला जातो किंवा एका माणसामध्ये असलेली श्रद्धा ही इतरांच्या शोषणासाठी वापरली जाते,
त्याला अश्रद्ध म्हटलेलं आहे. श्रद्धा, अश्रद्धा आणि अंधश्रद्धा. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्या प्रियांबलनी किती शास्त्रशुद्ध पद्धतीने फक्त आणि फक्त श्रद्धा शब्द वापरला आहे. आणि त्यानंतर उपासना, म्हणजे आम्हाला आमचं जीवन चरण करण्यासाठी ज्या ज्या काही उपासना कराव्याशा वाटतात, कोणाला देवाची सगुण भक्ती करावीशी वाटते, कोणाला मूर्तीवर दूध टाकावं असं वाटतं, शनी महाराजाच्या शिळेवर तेल टाकावं असं वाटतं, ही त्याची उपासनेची पद्धत आहे. पण एखाद्याला निर्गुण उपासना करायची असेल, सगुण निर्गुण त्या ध्यान परमेश्वर, एखाद्याला निर्गुण उपासना दैवताची उपासना करायची असेल तर तसंही तो करू शकतो. काही मंत्रोच्चार करू शकतो, काही माळ जपू शकतो. काय बघा, घटनेमध्ये तुमच्या व्यक्तीचा, तुमच्या स्वातंत्र्याचा, तुमच्या समतेचा किती सखोल विचार केलेला आहे. त्यानंतर तिसरी, न्याय आणि स्वातंत्र्य नंतर समानता. घटना आपल्याला दोन गोष्टीची प्रामुख्याने समानता देते, एक दर्जाची, दुसरी संधीची. संधीची समानता प्रत्येकाला मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे दर्जाची समानता सुद्धा असली पाहिजे. म्हणजे आपण अॅट्रॉसिटीचा कायदा बघतो की कोणाला तुम्हाला त्याच्या जातीवरून, त्याच्या व्यवहारावरून, त्याच्या व्यवसायावरून हिनवता येत नाही. ही दर्जाची समानता आहे. आणि संधीची समानता अशी आहे की आता जे रिझर्वेशन्स आपले जे आहे, या रिझर्वेशन्स केवळ या संधीच्या समानतेच्या संकल्पनेतून निर्माण झालेले आहे. SC ST चे रिझर्वेशन, त्याच्यासाठी स्पेशल चॅप्टर आहे घटनेमध्ये, ते संविधानिक रिझर्वेशन आहे. त्या रिझर्वेशन शिवाय ओबीसीचं रिझर्वेशन हे संविधानिक रिझर्वेशन नसलं तरी 340 अनुच्छेदानुसार याला पॉलिसी रिझर्वेशन म्हणता येतं. म्हणून ओबीसीचं रिझर्वेशन किंवा इतर तत्सम व्हीजेएनटी, डीटीएनटी, ST चे रिझर्वेशन जे आहेत हे पॉलिसी रिझर्वेशन आहे. पॉलिसी रिझर्वेशन आणि संविधानिक रिझर्वेशनामध्ये फरक इतकाच आहे की आमचं बजेट जर 100 रुपयाचं असेल आणि SC बांधवांची संख्या जर 13% असेल तर 100 रुपयात ते 13 रुपये हे त्यांच्यासाठी सँक्शन असले पाहिजे, त्यांच्या उत्थानासाठी सँक्शन असले पाहिजे. असं का? कारण त्यांना इतर लोकांच्या बरोबरीने संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. म्हणून त्यांना ऍडमिशनसाठी, नोकरीसाठी, नोकऱ्यात प्रमोशनसाठी हे जे सगळे आरक्षणाचे पायंडे पडलेले आहेत, ते पायंडे या संधीच्या समानतेतून आलेले आहेत. ज्या संधीच्या समानतेचं अभिवचन आपण उद्देशिकेमध्ये भारताच्या लोकांना, भारताचे लोक देत आहेत. हे झाल्यावर त्या सर्वांमध्ये पुढचा शब्द फार मोठा महत्वाचा आहे की आम्ही समानता न्यायाची, स्वातंत्र्याची आणि समानतेची देतो. आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकात्मता अबाधित राहणार आश्वासन देणारी बंधुता. हा सुंदर वाक्य आहे, हे आपल्याला उद्देशिकेतलं विसरताच येणार नाही. बंधुता कोण देईल हे आश्वासन? कोणी दिलं की बाबा तुला न्याय मिळेल, तुला स्वातंत्र्य मिळेल, तुला समानता मिळेल, आम्ही तुला आश्वासन देतो. 3 प्रकारचे आश्वासन आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा, ती जपल्या गेली पाहिजे. राष्ट्राची एकता, म्हणजे एका राष्ट्रामध्ये दुसरं राष्ट्र निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून इथं म्हटलं आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. हा जो एक आहे तो तुम्हाला इथे दिसतो, एकतेमध्ये दिसतो की इथं एक राज्य. आणि एकात्मता म्हणजे काय? अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षा. कदाचित चीन, पाकिस्तान हे आक्रमण करून आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण करू शकतो, हे बाह्य सुरक्षेबद्दलचं आवरण झालं. पण आतमध्ये काही दहशतवादी शक्ती येऊन जर इथे उत्पात करत असतील तर त्या भारताच्या एकात्मतेला, इंटिग्रिटी ऑफ द नेशन, एकात्मतेला धोका आहे. आणि म्हणून ही एकात्मता, भारताचा एकात्मता, भारताचा आत्मा कुठे आहे? कोण आहे भारताचा आत्मा? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हा आत्मा आहे. याला जर कुठे बाधा येत असेल तर एकात्मतेला बाधा जाते असं संबोधलं गेलेलं आहे. आणि याचं प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही तुम्हाला व्यक्तीची प्रतिष्ठा, देशाची एकता आणि देशाची एकात्मता याचं आश्वासन देतो. पण हे आश्वासन कोण देणार? तर ही आश्वासन देणारी बंधुता संवर्धित व्हावी. हे आश्वासन कोण देईल? हे आश्वासन कुठेतरी कोणी आपल्या कपाटात ठेवलेलं आहे का की तो कपाट उघडेल तुम्हाला आश्वासन वाटत बसेल? नाही. ते आश्वासन, त्याची जबाबदारी
जनतेवरच परत टाकली, लोकांवरच परत टाकली, की ते आश्वासन तुमची आपसातली बंधुता, कॉन्सेस ऑफ फॅटर्नॅलिटी. मी या भूतलावर जन्माला आलो, तसे माझे इतर बांधवही आहेत. हा जो बंधुत्वाचा संदर्भ आहे ना, तो फार मोठा महत्वाचा संदर्भ आहे. म्हणजे आता अंबानी अदानी यांनी विचार केला पाहिजे, या देशात आम्ही आहोत, या देशात गोरगरीब लोक आहे, त्यांचे हाल आम्हाला बघवत नाही. तिथं आम्ही यांना काहीतरी मदत केली पाहिजे. तरच या घटनेमध्ये प्रॉमिस केलेलं, आश्वासित केलेलं जे स्वातंत्र्य आहे, जो न्याय आहे, ज्या संकल्पना आहेत, त्या आम्ही यांना बहाल करू शकू. किंबहुना त्या यांना बहाल होणार नाही. त्याचप्रमाणे राज्यांनी हा विचार केला पाहिजे, की जिथे अब्जावधी रुपयाचा कर जनता भरते, त्या करातून आम्हाला या लोकांचं भलं केलं पाहिजे. ही जाणीव कोणामध्ये असली पाहिजे? ही जाणीव लोकांमध्ये असली पाहिजे. धर्मांमध्ये असली पाहिजे. मशिदीवर संकट आलं तर मंदिरं तिच्या मदतीला जाऊन आली पाहिजे. पूरग्रस्त लोक झाले किंवा कोरोनाग्रस्त लोकांचे हाल झाले, तर मंदिरात ज्या देणग्या पडलेल्या आहेत, त्या देणग्या बाहेर येऊन लोकांची मदत करत्या झालं पाहिजे. पण तसं या देशात होताना दिसत नाही. इथं स्वजण आपापलं काय काय ओढून, हा दुसऱ्याचे हाल झाले जाऊ द्या, तो त्या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, ते तसेच आहेत, त्यांच्या धर्मात पाप होतात, तो धर्मच असा आहे तसा आहे, त्याच्यामुळं असं होतं. ही बंधुता नाहीये आणि ती राहावी त्यासाठी घटनेचा आग्रह आहे तुम्हाला. तुम्हाला म्हटल्यानंतर कोणाला? आपलाच आग्रह आपल्याला, आपलाच आग्रह, स्वतःचाच आग्रह स्वतःला. ती वर्धित होणारी आणि शेवटच्या टप्प्यात 3 महत्वाचे शब्द आहे, की हे आग्रह कोणाला करतात आहे बुवा? तर 3 महत्वाचे शब्द याच्यामध्ये असे आहे: अंगीकृत, अधिनियमित आणि स्वप्रत अर्पण करत आहोत, म्हणजे आत्मसमर्पित करत आहोत. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आत्मसमर्पित, अधिनियमित व अंगीकृत. अंगीकृत मध्ये स्वीकारणं, अंगीकार केला एखाद्या गोष्टीचा, एखाद्याला दुःख झालं, काहीतरी घडलं, दुःख झालं, ते स्वीकारलं, अंगीकृत. अधिनियमित, डिसिप्लिन, शिस्त आहे. मी स्वतःला स्वतःची शिस्त लावून घेणार आहे. मला बंधुता पाळायची आहे, मला समानता ठेवायची आहे, मला स्वातंत्र्य, न्याय, सगळ्या संकल्पना जगायच्या आहे. याच्यासाठी मी सेल्फ डिसिप्लिन होईल. ही अधिनियमितचा संदर्भ आहे. आणि आत्मसमर्पित म्हणजे याच्या मागे केवळ स्वीकार नाही, तर नैतिक स्वीकार आहे. हे समर्पण आत्मसमर्पण आहे. मी जसं देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं, आप आत्मनिर्भर बनो. म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या, काय तुम्हाला व्हायचं ते. देशाची घटना सांगते की लोक तर बघतील, पण लोकांच्या या बघण्यामध्ये जो काही एक आविर्भाव आला पाहिजे, तो शासनाकडून, प्रशासनाकडूनही आला पाहिजे. तर हे आत्मसमर्पण, आत्मसमर्पित करून आम्ही हे स्वीकार करत आहोत. आत्मसमर्पणामध्ये मला वाटते 2 शब्द महत्वाचे असतील: नॉट निगोशिएबल और कॉन्ट्रॅक्च्युअल. मी हे काही कोणी माझ्यावर लादलं म्हणून करार मदार करून स्वीकारत नाहीये, तर मी माझ्या स्वतःहून माझ्या आत्म्याची अंतर प्रेरणा म्हणून ही घटना स्वीकारतोय. स्वप्रत अर्पण करीत आहे, इतका महत्वाचा संदर्भ आहे. आय एक्सेप्ट इट मॉरली, इथिकली, ऍज अ डिसिप्लिन, ऍज अ सेन्स ऑफ सेट ऑफ रूल, ऍज अ सेन्स ऑफ एक्सेप्टन्स. मी हे एक्सेप्ट करतोय. आणि असं जेव्हा होतं, ही उद्देशिका जेव्हा वाचली जाते आणि उद्देशिकेतला एक एक शब्द तुमच्या कानावर पडून त्यांचा अर्थ तुमच्या अंतर्मनामध्ये जेव्हा ध्वनी सारखा उद्धृत होतो, तेव्हा अंगावर शहारे येतात, अंगावर काटा उभा राहतो. खरंच मी किती मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. मी भारतीय आहे म्हणजे नेमकं काय आहे? भारताची राज्यघटना नेमकी कशी निर्माण झालेली आहे? काय या राज्यघटनेमधून मला साधायचं आहे? तर हा उद्देश साधायचा आहे. म्हणून याला उद्देशिका म्हणतो.